हॅलो गाईज, जय भीम. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 14 तारखेला 14 एप्रिल आहे. त्या दिवशी सगळं म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये किंवा इतर बाहेर देशात पण डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सेलिब्रेट करणार आहेत. ओके. पण माझा प्रश्न एक असा होता की फक्त 14 एप्रिलला का? बाकी इतरच्या दिवशी आपण का नाही करत? कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जे आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये राईट्स दिले, ते असं आहे का, की फक्त आपण 14 तारखेलाच वापर करतो किंवा 14 तारखेनंतर आपण ते कॉन्स्टिट्यूशनचा आपण वापर नाही करू शकत. अख्खा 12 मंथ्समध्ये आपण सगळं म्हणजे 12 महिन्यात आपण सगळं ते कॉन्स्टिट्यूशनचा राईट जे आहेत, जेव्हापासून कॉन्स्टिट्यूशन लिहिलं गेलं तेव्हापासून आपण सगळं वापर करतोय. मी ते तुम्हाला बोलतोय, त्यांचा राईट्समुळे मला हे ऑप्शन आहे, की मी आपल्यासमोर काहीतरी बोलू शकतो. ओके. माझं मत काय आहे मी तुम्हाला सांगू शकतो. पण आपण असं का करतो, की म्हणजे फक्त 14 एप्रिलला एक मोठ्या प्रमाणाने आपण साजरं करणार, त्यानंतर आपण विसरून जाणार. असं नाहीये. सगळ्यांना माझा एकच आहे, की तुम्ही जसं 14 तारखेला तुम्ही सेलिब्रेट करतात, अख्खे 12 मंथ्समध्ये सगळं म्हणजे 12 महिन्यात आपल्याला अख्खा साजरा करायचा असतो. सर तुमचं काय मत आहे याच्याबद्दल मला जरा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक जय भीम तर कमेंटमध्ये नक्की तुम्ही टॅग करा. मग त्याच्याने पण आपल्याला असं वाटेल, की नाही आपल्या देशात आहेत लोकं अजून पण त्यांना त्याप्रमाणे रिस्पेक्ट अजून करतायत. तर कमेंटमध्ये नक्की जय भीम लिहा. थँक